आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल। नमस्कार, मी मानसी धामस्कर। आपण पाहत आहात भारतीय जनमत न्यूज। नजर टाकूया त्याच्या ठळक घडामोडींवर। पॅरिसमध्ये अल्जेरियाच्या इमेन खलीफच्या सहभागावर वाद उफाळला आहे। सामना सुरू झाल्यानंतर 46 सेकंदातच इटलीच्या अँजेला कॅरिनीनं सामना सोडला। खलीफच्या लिंगवादामुळे कॅरिनीनं सामना सोडल्याचा निर्णय घेतल्याचा आरोप आहे। त्यामुळे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक परिषदेला टीकेचा सामना करावा लागत आहे। एकीकडे भारतीय खेळाडूंच्या कामगिरीची चर्चा होत असतानाच आता दुसरीकडे अल्जेरियाच्या एका बॉक्सरचं नाव वादात सापडलं आहे। सामना सुरू होण्याच्या 46 सेकंदामध्ये विरोधात खेळणाऱ्या महिला खेळाडूनं सामना सोडत असल्याचं जाहीर केलं आणि अल्जेरियाच्या इमेन खलीफचं नाव चर्चेत आलं। कारण पुरुषी गुणधर्म असूनही इमेनला महिला म्हणून महिलांच्या श्रेणीत का खेळवलं गेलं असा सवाल आता उपस्थित केला जात आहे। गुरुवारी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अल्जेरियाच्या इमेन खलीफचा सामना इटलीच्या अँजेला कॅरिनी सोबत होता। 25 वर्षीय अँजेला कॅरिनीला समर्थन देण्यासाठी इटलीचे क्रीडाप्रेमी मोठ्या प्रमाणावर पॅरिस ऑलिम्पिक विलेज मध्ये स्टेडियमवर उपस्थित होते। पण सामना सुरू झाल्यानंतर अवघ्या 46 सेकंदामध्ये संपला, कारण अँजेला कॅरिनीनं सामना सोडत असल्याचं जाहीर केलं। उपस्थित प्रेक्षकांना याचं नेमकं कारण तेव्हा कळालं नाही, पण नंतर मात्र या सगळ्या प्रकरणाचं कारण समोर आलं। इमेन खलीफ खरंच महिला खेळाडू आहे की पुरुष, यावर मोठा वाद निर्माण झाला आहे। खलीफला ऑलिम्पिक मध्ये खेळू देण्याच्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक परिषदेच्या निर्णयावरही आता टीका होऊ लागली आहे। गेल्या वर्षी नवी दिल्ली वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याच्या अवघ्या काही तास आधी इमेन खलीफ लिंग चाचणीमध्ये अपात्र ठरली होती। याच कारणामुळे तैवानच्या 2 वेळा वर्ल्ड चॅम्पियन ठरलेल्या लिन यू टिंगचं ब्रॉन्झ मेडलही काढून घेण्यात आलं होतं। दरम्यान या दोन्ही बॉक्सर्सला पॅरिस ऑलिम्पिक मध्ये मात्र सहभाग घेण्याची परवानगी देण्यात आली होती। IBA ला चाचण्या करण्यासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक परिषदेने मान्यता दिली नाही, त्यामुळे त्यांच्या चाचण्या व त्याचे निकाल हे पॅरिस ऑलिम्पिकच्या पात्रतेसाठी निकष म्हणून ग्राह्य धरले गेले नाहीत। या पार्श्वभूमीवर इमेन खलीफ पॅरिस ऑलिम्पिक मध्ये सहभागी झाली आणि आता पहिल्या सामन्यात तिच्या सहभागावरून मोठा वाद निर्माण झाला आहे। जगभरातून असंख्य क्रीडाप्रेमींनी अँजेला कॅरिनीला समर्थन दिलं असून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक परिषदेवर टीका केली आहे।